नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं आपल्या ऑर्गॅनिक कट्टर मनापासून स्वागत करीत आहे। मंडळी, आपण शिकतोय सेंद्रिय कांदा उत्पादन तंत्रज्ञान। आतापर्यंत आपण 2 भाग पाहिले आहे आणि या दोन्ही भागामध्ये आपण कांदा लागवडीसाठी हवामान कसं असावं, शेतजमीन कशी असावी, त्याच्यानंतर पूर्व मशागत पूर्व तयारी कशी करावी, रोपांवरती प्रक्रिया कशी करावी, रोप लागवडीसाठी योग्य कालावधी कोणता हे पहिल्या भागामध्ये पाहिलं आणि दुसऱ्या भागामध्ये सेंद्रिय पद्धतीने खत व्यवस्थापन कसं करायचं हे पाहिलं। तर मंडळी, तुम्ही हे दोन्ही व्हिडिओ जर पाहिले नसेल तर लगेचच पाहून घ्या। या दोन्ही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि पिन कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहेच। तर आता आपण वळूया सेंद्रिय कांदा उत्पादन तंत्रज्ञान भाग 3 मध्ये आणि पाहूया या कांदा पिकावर येणाऱ्या रोगांचं आणि मुख्य किडींचं सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन कसं करायचं। आता कांदा हे पीक जमिनीमध्ये वाढणार आहे, त्यामुळं मातीशी नेहमी संपर्क होऊन त्यावरती बुरशींचा प्रादुर्भाव जास्त होतो। आता या बुरशींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला ट्रायकोडर्मा व्हिरिडी ही जैविक बुरशी वापरायची आहे। मग ही ट्रायकोडर्मा व्हिरिडी आपल्याला 500 ग्रॅम घ्यायची आहे आणि 50 किलो शेणखतामध्ये मिसळून ती पूर्ण 1 एकर क्षेत्रामध्ये पसरवून द्यायची आहे। आता या बुरशींसोबतच मर रोगाचा प्रादुर्भाव देखील आपल्या कांदा पिकावर पाहायला मिळतो। मग या मर रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्यावेळेस आपण ट्रायकोडर्मा व्हिरिडी वापरतो तेव्हा आपल्याला त्यासोबतच बायोमिक्स देखील 500 ग्रॅम ॲड करायचे त्याच्यामध्ये आणि त्या 50 किलो शेणखतामध्ये मिसळून पूर्ण 1 एकर क्षेत्रामध्ये पसरवायचा आहे। आता हा जो काही मर रोग आहे हा आपण अशा पद्धतीने कंट्रोल करू शकतो। त्यानंतर कांद्यावरती जांभळा करपा हा देखील एक मुख्य रोग आहे। तर या जांभळा करप्याचं जर आपल्या शेतामध्ये कांद्यावरती दिसलाच तर याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सुडोमोनास फ्लोरोसन्स या जैविक बुरशीचा वापर करायचा आहे। ही जैविक बुरशी आपल्याला 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये घेऊन फवारणी करायची आहे। पण हा जो काही जांभळा करपा आहे हा जांभळा करपा मुख्यत्वे जर फुलकिडींचं प्रमाण जर वाढलं तर हा जांभळा करपा येतो। त्यामुळे जांभळा करप्याचं नियंत्रण करण्या अगोदर जर फुलकिडींचं नियंत्रण केलं तर नक्कीच हा जांभळा करप्याचं देखील नियंत्रण होऊ शकतं। तर अशा पद्धतीनं आपण कांदा पिकावर येणारे जे काही मुख्य रोग आहेत याचं नियंत्रण कसं करायचं हे पाहिलं। आता आपण कांदा पिकावर येणाऱ्या ज्या काही मुख्य किडी आहेत तर यांचं नियंत्रण कसं करायचं हे पाहूया। तर कांद्यावरती जी काही फुलकीड आहे ज्याला इंग्रजीमध्ये थ्रिप्स म्हटलं जातं किंवा मग टाक्या मुरड्या या मुख्य किडी आहेत। या किडी खरीप हंगामातील कांदा असेल किंवा रब्बी हंगामातील कांदा असेल याचं मोठं नुकसान करतात। कोरडी हवा आणि दिवसाचं मध्यम तापमान या फुलकिडींच्या वाढीसाठी चालना देतं। तर दिवसा जर तापमान वाढलं तर या फुलकिडी या पानाच्या बेचक्यात जाऊन बसतात किंवा मग शेताच्या बांधावरती जर गवत असेल तर त्या गवतामध्ये जाऊन बसतात आणि रात्रीच्या वेळेस त्यांची पिल्लं आणि प्रौढ किडी या कांद्यावरील जे काही रस आहे तो खरडून शोषण करतात आणि मग त्याच्यावरती पांढरट ठिपके पडतात आणि हे पांढरट ठिपके एकमेकांना जोडून ते जी काही पानं आहेत ती वाकडी होतात आणि वाळतात आणि मग या ज्या काही फुलकिडी आहेत या फुलकिडींनी त्या पानावरती ज्या जखमा केलेल्या आहेत त्या जखमांमधून करपा रोगाच्या जंतूंची वाढ होते आणि तिथं करपा रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो। मी मागाशीही सांगितलं, जर करपा रोगाचं नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला या फुलकिडींचं नियंत्रण करावं लागेल। तर मंडळी, या फुलकिडींचं किंवा ह्या टाक्या मुरड्या जो आहे याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला 5% निंबोळी अर्क किंवा मग मार्केटमध्ये जे काही अझरडिरेक्टिन भेटतं तर ते आपण वापरू शकतो। हा निंबोळी अर्क कसा वापरायचा, असा कसा तयार करायचा हे मी याच्यावरती पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे। तर तुम्ही पाहिला नसेल तर तो देखील पाहून घ्या। त्या व्हिडिओची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि पिन कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहेच। तर मग हा जो काही निंबोळी अर्क आहे हा निंबोळी अर्क आपल्याला 15 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये घेऊन फवारायचं आहे। जर या फुलकिडींचं प्रमाण जास्त वाटत असेल तर हे जे काही प्रमाण आहे आपण हे 20 ते 25 मिली प्रति लिटर पाणी इथपर्यंत देखील वाढवू शकतो। त्यानंतर जी काही दुसरी फवारणी आहे ही दुसरी फवारणी आपल्याला दशपर्णी अर्काची घ्यायची आहे। दशपर्णी अर्काची फवारणी देखील आपल्याला 15 मिली प्रति लिटर पाणी आणि जर किडींचा जास्त प्रादुर्भाव दिसत असेल तर 20 ते 25 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये घ्यायची आहे। आता कंद पोखरणारी अळी किंवा मग लीफ मायनर हे जे काही आहे यांचं देखील नियंत्रण आपल्याला निंबोळी अर्क आणि दशपर्णी अर्काच्या सहाय्याने करता येतं। आता मंडळी, आपल्याला ह्या ज्या काही फवारण्या आहेत निंबोळी अर्क आणि दशपर्णी अर्काच्या दर 15 दिवसांनी अल्टरनेटिव्ह फवारण्या घ्यायच्या आहेत आणि या सगळ्या फवारण्या आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून घ्यायच्या आहेत।
आता फवारणी करत असताना शक्यतो आपल्याला अमावस्या किंवा मग पौर्णिमेचा दिवस पकडूनच फवारणी करायची आहे, कारण त्यामुळं आपल्याला किडींचा प्रजनन काळ साधता येतो आणि किडींचं जे काही नियंत्रण आहे हे अजून चांगल्या पद्धतीनं करता येतं। तर मंडळी, कांदा लागवडीनंतर 30 ते 35 दिवसांनी आपल्याला व्हर्टिसिलियम लेकॅनी या जैविक बुरशीची फवारणी घ्यायची आहे। 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये घेऊन आपल्याला ही फवारणी करायची आहे। त्यानंतर जी काही दुसरी फवारणी आहे ती आपल्याला 55 ते 60 दिवसांनी घ्यायची आहे आणि त्यामध्ये मेटारायझियम ॲनिसोपोली या जैविक बुरशीचा वापर करायचा आहे। ती बुरशी देखील आपल्याला 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये घ्यायची आहे। आता या दोन्ही बुरशींचा वापर करून आपण जे काही तुडतुडे आहेत, मावा आहे, पांढरी माशी आहे, हुमणी आहे, पिठ्या डेकून आहे, बरोबर, तर या ज्या काही किडी आहेत, फुलकिडे आहे, या सगळ्यांचं व्यवस्थापन आपण या जैविक बुरशींच्या माध्यमातून करू शकतो। पण जर आपण जे काही दशपर्णी अर्क आहे, निंबोळी अर्क आहे, यांच्या रेग्युलर जर फवारण्या केल्या असतील तर या 2 जैविक बुरशींची फवारणी घेण्याची गरज पडत नाही। पण जेव्हा किडींचा प्रादुर्भाव हा जास्त दिसतो अशा वेळेस या दोन्ही जैविक बुरशींची फवारणी करणं देखील गरजेचं असतं। त्यानंतर नेहमी सांगितला जाणारा उपाय आणि अतिशय सोपा उपाय म्हणजे पिवळे निळे चिकट सापळे लावणं। या पिवळे निळे चिकट सापळे लावल्यामुळं जे काही रसशोषक किडी आहे या रसशोषक किडींचं अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला नियंत्रण करता येतं। 15 ते 20 पिवळे निळे चिकट सापळे आपल्याला प्रति एकरी लावायचे आहेत। त्यानंतर रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी आपण दह्याचा देखील वापर करू शकतो। 2 लिटर दह्यापासून आपल्याला चांगलं ताक बनवायचं आहे। हे बनवलेलं ताक आपल्याला 200 लिटर पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि ते पूर्ण 1 एकर क्षेत्राला फवारायचं आहे। याद्वारे देखील या रसशोषक किडींचं खूप चांगलं आपल्याला नियंत्रण करता येतं। तर मंडळी, अशा पद्धतीने आपण या कांद्यावर येणाऱ्या रोग आणि किडींचं सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन करू शकतो। आता मंडळी, आपल्या जी काही कांदा आहे त्याची वाढीची कोणती अवस्था आहे, त्याच्यामध्ये रोगांचं आणि किडींचा प्रादुर्भाव किती प्रमाणात दिसत आहे, त्यानुसार आपल्याला हे डोस किती घ्यायचे आहेत, कसे घ्यायचे आहेत हे ठरवायचं आहे आपल्या तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार। तर मंडळी, आपण सांगितलेल्या पद्धतींमध्ये जे काही इनपुट्स आपण सांगितले त्यांची जर उपलब्धता झाली नाही तर आपण मार्केटमधून देखील विकत घेऊ शकतो। पण मार्केटमधून विकत घेत असताना मागच्या वेळी देखील मी सांगितलं, मार्केटमधून कोणतीही निविष्ठा विकत घेत असताना ती 100% सेंद्रिय आहे का, म्हणजेच NPOP प्रमाणित आहे का याची खात्री करूनच मगच ती विकत घ्यायची आहे। तर मंडळी, अशा पद्धतीने आपण कांदा पिकावर येणाऱ्या रोग आणि किडींचं व्यवस्थापन कसं करायचं हे पाहिलं। तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।